विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी आपल्या समोर इयत्ता 7वी विषय इंग्रजी त्यामधील घटक 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजे महान शास्त्रज्ञांच्या मनात नेहमी प्रश्न असतात, हा घटक आज आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 टू 2007. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे 2002 ते 2007 या कालावधीमध्ये राष्ट्रपती होते. ही वॉज अवॉर्डेड भारत रत्न फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च अँड मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया. भारतीय सैन्य दलाचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वैज्ञानिक संशोधनातील योगदान याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारत रत्न देण्यात आला आहे. ही लव्ड चिल्ड्रेन, त्यांना मुले फार आवडत. हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स, त्यांची पुस्तकं आणि त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्यामुळं अनेक भारतीयांना त्यातून प्रेरणा मिळाली. इन धिस पॅसेज ही टॉक्स अबाउट अनादर ग्रेट इंडियन सायंटिस्ट CV रामन. या उतार्यात ते आपल्याला दुसरे एक महान शास्त्रज्ञ CV रामन यांच्याविषयी माहिती सांगत आहेत. पुढे पाहूया. आता पहा, लीडर्स हॅव टू अंडरस्टँड पीपल्स प्रॉब्लेम. जे नेते असतात त्यांना लोकांच्या समस्या माहीत असतात. दे वर्क हार्ड, ते खूप मेहनत करतात. आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर, आणि त्या मुलाला राजकीय नेता होण्याचं आहे. पुढे पहा, दुसरं मुलगी काय म्हणते. टीचर्स आर सो नॉलेजेबल, म्हणजे शिक्षकांना खूप ज्ञान असतं. आय वॉन्ट टू बी अ टीचर, म्हणजे मला शिक्षक व्हायचं आहे असं ती त्या ठिकाणी मुलगी म्हणते. पुढे पहा, लिस्ट 3 ऑफ युअर फेवरेट पीपल. तुमच्या आवडत्या 3 व्यक्तींची यादी बनवा. टू विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज, खालील कॅटेगरीमध्ये म्हणजे डू दे बिलॉंग. ॲड अ न्यू कॅटेगरी इफ नेसेसरी, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून काही कॅटेगरी बनवू शकता. पहिला आहे पहा, सायंटिस्ट. आपल्याला माहिती आहेत APJ अब्दुल कलाम, थॉमस अल्वा एडिसन हे सायंटिस्ट होते. क्रिकेट प्लेयर सचिन तेंडुलकर, MS धोनी, विराट कोहली. ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस, ॲक्टरमध्ये आपण अमिताभ बच्चन किंवा रजनीकांत, अक्षय कुमार, सलमान खान. ॲक्ट्रेसमध्ये माधुरी दीक्षित अशी आपण नावं सांगू शकतो. टीचर सावित्रीबाई फुले, साने गुरुजी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे फेमस टीचर होते. सिंगर लता मंगेशकर. त्यानंतर आपण अजून नावं सांगू शकतो त्यांची. डान्सरमध्ये प्रभुदेवा किंवा गणेश आचार्य. स्पोर्ट पर्सनमध्ये आपण उसेन बोल्ट किंवा PT उषा यांची नावे सांगू शकतो. म्युझिशियन अजय अतुल, AR रहमान अशी आपण नावं सांगू शकतो. आर्टिस्ट म्हणजे कलाकार, त्यामध्ये आपण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांची नावं सांगू शकतो. सोशल वर्कर म्हणजे समाज कार्य करणारे, त्याच्यामध्ये अण्णा हजारे किंवा बाबा आमटे यांची नावं आपण सांगू शकतो. पॉलिटिकल लीडर, त्यामध्ये नरेंद्र मोदी, शरद पवार यांची नावं आपण सांगू शकतो. प्रोग्रेसिव्ह फार्मर, त्यामध्ये आपण आपल्या गावातील जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांची नावं सांगू शकतो. सोल्जर्स, जे सैनिक आपल्याला आवडतात त्यांची नावं आपण त्या ठिकाणी लिहायची आहेत. हाऊसवाईफ म्हणजे गृहिणी, तुम्ही तुमच्या आईचं किंवा काकूंचं शेजारच्या नाव लिहू शकता. डॉक्टर्स, तुमच्या आवडत्या डॉक्टरांची नावं लिहा. पोलिसमॅन, त्यानंतर लॉयर म्हणजे वकील. इंजिनियर म्हणजे अभियंता. आर्किटेक्ट म्हणजे बिझनेसमॅन म्हणजे उद्योगपती. आणि जर्नलिस्ट म्हणजे बातमीदार. डिस्क्राईब ओरली इन अ सेंटेन्स ऑर 2, त्यांच्याविषयी तुम्ही 1 किंवा 2 वाक्यात माहिती देऊ शकता. व्हॉट इच ऑफ द अबोव डू, ते काय करतात. अँड द स्पेशल रिक्वायरमेंट्स ऑफ देअर प्रोफेशन, आणि ते कोणते प्रोफेशन, त्यासाठी काय आवश्यकता आहे कोणत्या शिक्षणाची, तेही तुम्ही लिहू शकता. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 4 to 5, 4 किंवा 5 मुलांचा ग्रुप बनवा. डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी अँड व्हॉट डू यू हॅव टू डू टू अचीव्ह युअर ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे तुम्ही त्या बनवण्यासाठी काय प्रयत्न करणार ते तुम्ही घ्या. फार्मर्स ग्रो फूड क्रॉप्स फॉर ऑल, शेतकरी सर्वांसाठी धान्य पिकवतात. आय विल यूज न्यू मेथड्स,
म्हणजे मी शेती करण्यासाठी नवीन पद्धतीचा वापर करेल. आय विल बी अ प्रोग्रेसिव्ह फार्मर. ते मुलगे म्हणते की मी एक प्रगतशील शेतकरी होईल. त्यानंतर दुसरा पिक्चर पहा, कुकिंग इज अन आर्ट. स्वयंपाक करणे ही एक कला आहे. आय वॉन्ट टू बी अ शेफ. म्हणजे मला एक चांगला स्वयंपाक करणारा बनायचं आहे असं तो त्या ठिकाणी मुलगा बोलतोय. शेफ्स डू सो मेनी एक्सपेरिमेंट्स इन द किचन. जे स्वयंपाक करणारे असतात ते किचनमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करू शकतात. आता आपण पाठाकडे वळूया. पहा, ग्रेट सायंटिस्ट हॅव क्वेश्चनिंग माइंड. म्हणजे जे महान शास्त्रज्ञ असतात त्यांच्या मनामध्ये सतत विचार असतात. ग्रेट सायंटिस्ट माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. म्हणजे महान शास्त्रज्ञांचे मन सतत विचार करत असतं, त्यांच्या मनाला शांतता मिळत नाही. दे कीप आस्किंग. ते मनाला सतत प्रश्न विचारतात. व्हाय डज दिस हॅपन. हे असं का घडलं. कॅन आय मेक इट बेटर. मी यापेक्षा चांगलं करू शकतो का. ऑर व्हॉट मोर कॅन दिस डू. किंवा अजून यापेक्षा चांगलं करता येईल का. लेट अस स्टडी ऑफ लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट. अशाच आपण एका महान शास्त्रज्ञांच्या जीवनाचा अभ्यास करणार आहोत. हू लिव्ड इन द सेम इरा ॲज आईन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. म्हणजे आईन्स्टाईनच्या काळातील हा शास्त्रज्ञ आहे. जर्मनी पासून 5000 किलोमीटर पूर्वेकडे भारतामध्ये आहे. पहा, बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊदर्न इंडिया. त्यांचा जन्म तिरुचिरापल्ली या ठिकाणी झाला आहे, दक्षिण भारतामध्ये. इन द इयर 1888 म्हणजे 1988 मध्ये त्यांचा जन्म झाला. रामन ग्रू अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. एक भारतातले महान शास्त्रज्ञापैकी त्यांचं एक नाव आहे. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड ऑकॉस्टिक्स. त्यांना ऑकॉस्टिक्स आणि ऑप्टिकल सायन्समध्ये फार पूर्वीपासून रुची होती. लहानपणापासूनच ते अभ्यासामध्ये हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस मोर मेलेडियस साऊंड्स दॅन एनी अदर परकुशन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे मृदंग आणि तबला यामधून जो मधुर आवाज निर्माण होतो तो इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा जास्त मधुर असतो याचा त्यांनी शोध लावला. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. त्यांना फॅसिनेटेड म्हणजे आकर्षण होतं, त्यांना रंगीत वस्तूंचं आकर्षण होतं. बीट अ फ्लावर, बटरफ्लाय ऑर जेम. मग ते फुले असतील, फुलपाखरे असतील किंवा रत्न असतील. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. ते भोवतालच्या प्रत्येक वस्तूमधून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ते साऊंड म्हणजे ध्वनी आणि साऊंड रिलेटेड फिजिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र म्हणजे भौतिक शास्त्रामधील ध्वनी, यामध्ये ते विद्वान म्हणून गणले गेले. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम अ पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कोलकाता. म्हणजे एके दिवशी एक जहाज लंडनहून कोलकात्याला चाललं होतं. ऑन बोर्ड वॉज यंग सी.व्ही. रामन. आणि त्या जहाजामध्ये होते तरुण सी.व्ही. रामन. who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. आणि त्या ठिकाणी त्यांनी acoustics of violin म्हणजे व्हायलिन मधील ध्वनिशास्त्र यावर त्यांनी लंडन मध्ये एक व्याख्यान दिलं होतं. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक. आता ते जहाजावरील मजल्यावर होते. गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन. आणि ते समुद्राचं निळं पाणी निहाळत होते. ॲज ही ग्लान्स अप ॲट द स्काय. त्यांनी आकाशाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. विच वॉज द सेम शेड ॲज द ओशन. आकाशाचा कलर आणि ओशनचा कलर सेम होता. अ सेरीज ऑफ क्वेश्चन पॉप्ड अप इन हिज हेड. आणि त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. व्हाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर. आकाश आणि समुद्र पाणी हे निळेच का आहे असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड द ऑकरन्स. या योगायोगामध्ये काय विज्ञान आहे हे त्यांनी शोधून काढायचं ठरवलं. हिज माइंड सीम टू सजेस्ट दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे पाण्याचे रेणुकण. पाण्याच्या रेणुकणामुळे जे प्रकाशाचं विकिरण होतं त्याच्यामुळे ते होत असावं. हाऊ एव्हर
हिज थेअरी वॉज एट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. म्हणजे त्यांचं ते विज्ञानदृष्ट्या अजून सिद्ध व्हायचं होतं. वेन द शिप अनचॉर्ड ॲट कलकत्ता द यंग मॅन इमिजिएटली वेंट ऑन द कंडक्ट एक्सपेरिमेंट. त्यांचं जहाज कोलकात्याला पोहोचल्यावर ते पटकन त्याचा शोध घेण्यासाठी, एक्सपेरिमेंटची थिअरी सिद्ध करण्यासाठी ते निघून गेले. टू प्रूव्ह हिज थिअरी, हिज रिसर्च इन ऑप्टिक्स अँड द सायन्स ऑफ लाईट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रामन इफेक्ट. रामन इफेक्टमध्ये त्यांनी त्याविषयी संशोधन केलेलं आहे. ही अनाउन्स इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. मार्च 1928 मध्ये विज्ञान जगतामध्ये त्यांनी त्याची घोषणा केली. द डिस्कवरी ओन हिम द नोबल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. त्यांच्या या शोधाबद्दल 1930 मध्ये त्यांना नोबल पारितोषिक मिळालं. इट वॉज द फर्स्ट टाइम द प्राइज वॉज अवॉर्डेड टू अन एशियन. अशा प्रकारचं पदक मिळवणारे, पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच आशियाई व्यक्ती होते. द डे ही डिस्कवर्ड द रामन इफेक्ट, त्यांनी जो रामन इफेक्ट शोध लावला होता तो होता 28 फेब्रुवारी. वॉज लॅटर डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. नंतर तो आपला भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून घोषित करण्यात आला. इव्हन बिफोर धिस हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. 1924 मध्ये 1924 मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचं सभासद करण्यात आलं. You would have learned about the Raman effect in detail at school. तुम्ही रामन इफेक्ट विषयी शाळेमध्ये माहिती घेतली असेल. But do you know the discovery subsequently helped in determining the internal structure of some 2000 केमिकल कंपाऊंड्स. परंतु त्यांच्या या रामन इफेक्टचा उपयोग 2000 केमिकल संयुगांचे आंतरिक स्ट्रक्चर जाणून घेण्यासाठी झाला. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट्स दॅट रामन यूज टू प्रूव्ह हिज थिअरी वॉज. तुम्हाला माहिती आहे का हा रामन इफेक्ट तयार करण्यासाठी त्यांना किती खर्च आला? अ मेजली 200 रुपीज. फक्त 200 रुपये खर्च आला. रामन स्ट्रॉंगली फेल्ड दॅट scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. रामन यांचं ठाम मत होतं की सायंटिस्टनी फक्त प्रयोगशाळेतच विज्ञानाचे शोध घेण्याचं थांबवून नाही घेतले पाहिजेत. दे शुड सर्च अराउंड देमसेल्फ. त्यांनी अवतीभोवती शोध घेतला पाहिजे. अँड फाइंड दोज अँसर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाला अनुरूप असे शोध लावले पाहिजेत. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग. म्हणजे विज्ञानाचं सार हे स्वतंत्र विचारसरणीत अँड हार्ड वर्क अँड नॉट इन इक्विपमेंट. आणि कठीण परिश्रम, मेहनत करण्यात आहे, ना की त्या साहित्यामध्ये आहे. हाऊ ट्रू, किती खरं आहे हे. दो द ओशन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू इन कलर. आकाश आणि समुद्र हे निळे रंगाचे आहेत. इट नीडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक. परंतु यासाठी वैज्ञानिक दृष्टीने विचार करण्यासाठी तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण आला पाहिजे. टू फाइंड द रिझन बिहाइंड इट. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी रामन यांच्याविषयी लिहिलेला आपण आज हा पाठ पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या डिजिटल टीचिंग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.